Okay, today we are gathered here to take the idea competition, or we can say it is a hackathon, and myself Vivek Pane, degree coordinator, and we are going to conduct one day the idea competition. Myself, Purva Dhaneshwar. Myself, Tamar Khare. Myself, our project name is light transferring concrete. Optical fibers are there which transfer light. So use असा आहे की save electricity. लाईट ट्रान्सफर होती का? हो ऑप्टिकल फायबर यूज होतात जे बिल्डिंगमध्ये आपण शळ्या वापरतो. थोडक्यात डेकोरेशनसाठी याचा उपयोग होणार. डेकोरेटिव्ह कॉन्क्रीट. इलेक्ट्रिक रोडचा कन्स्ट्रक्शन केलेला ज्यावेळेस आपण रोड कन्स्ट्रक्ट करतो त्याच्यामध्ये फोटोवोल्टाईक आपण फिट करतो. त्यानंतर ना आपलं कन्स्ट्रक्शन कम्प्लीट झालं ज्यावेळेस त्याच्यावर व्हेकलचं प्रेशर पडतं त्यावेळेस लाईट जनरेट होते आणि आपण त्याचा यूज करू शकतो. आणि ती लाईट आपण स्टोर करतो ते स्टोर पण करू शकतो आणि गव्हर्नमेंटला सप्लाय करतो. त्यामुळे हा फार फ्री ऑफ कॉस्टचा प्रोजेक्ट आहे. रिन्युएबलच्या अंडर आहे. My name is Aishwarya and I am introducing today's model. This is the scaffolding. This is the brick scaffoldings and this is the stone scaffoldings. This have the single phase constructions and second phase one is double scaffoldings. It is used for This is a single type of and this is the double one. This is insert in bricks and this is not insert in the stones. That's why there is necessary to take a double type of and scaffolding. singles. Myself, Pratasha Malpuri. This is scaffolding. This is also called as stacking. कन्स्ट्रक्शनच्या वेळी मटेरियल किंवा हे जे पक्कं नसेल त्यासाठी बेस म्हणून काम जातं. हे सिंगल टाईप आहे आणि डबल टाईप आहे. ते सपोर्ट करतो वॉल्स किंवा कन्स्ट्रक्शनच्या वेळी फार मदत होते. म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या वेळेला त्या बांधण्यासाठी आणि प्लॅस्टरिंग वर्क आणि पॉइंटिंग वर्कसाठी या म्हणजे गिलावा वगैरे करतो आपण ह्याच्यासाठी तर हे काढल्यानंतर आपण ह्याच्यावर गिलावा करू शकतो आणि ह्याच्यावर सुद्धा आपण करू शकतो. पण ह्याच्यावर स्टोन्समध्ये जास्त काळ सपोर्ट देता येत टिकायला त्याच्यामुळे डबल टाईप ऑफ स्कॅफोल्डिंग वापरणं गरजेचं आहे. मटेरियल असतं त्याच्यात उभा असतो आणि ते कन्स्ट्रक्शनला सपोर्ट लागतो त्याच्यामुळे ते डबल टाईप ऑफ घेतलेलं आहे. ठीक आहे. ओके. ठीक आहे. मायसेल्फ प्रतीक्षा महादेव हे काम करताना पायाड म्हणतात ह्याला गावड्या भाषेमध्ये. सो हे सपोर्टसाठी केलेलं आहे. ठीक आहे. My name is Omkar Raju Mangale. Myself Krishnaraj Palange. तर आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे रेनफोर्स कॉलम जे आपल्या मेन स्केलवरती आधारित आहे. त्याच्यावरती डिस्ट्रीब्युशन्स केले ते आणि त्याच्यावरती हा पूर्ण कॉलम येतो. तर हा कॉलमच्या ह्याला लिंक्स म्हणतात आणि हे क्लॅम्प्स असतो त्याचा अँगल 135 डिग्री असतो. 135 डिग्री. 135 डिग्री आणि 90 डिग्रीमध्ये जातात. हां. हे जे बुक्स आहेत ते तू आता सांगितलंस ते 135 किंवा 20. आणि हा 300 पाय त्याचा 300 mm हे असते डिस्टन्स लेंथ असते. ॲक्च्युली याला काय म्हणतात टेक्निकल भाषेत काय माहिती आहे? डेव्हलपमेंट म्हणजे आहे. आणि याच्यावरती फुटिंग आहे. हेच हे आहे तुमचं हे स्केलेटन झालं त्याच्यावरती कॉम्प्युटर आहे. मी स्वतः तुम्ही तयार केलेलं आहे का? होय. सो ह्याचं आता तुम्ही सांगितलं तसं हा मेन स्किल झाला. इट इज कॉल्ड द डिस्ट्रीब्युशन. these are the main skill of the column and these are the whether it is called the link or the stirrup. हे जे आता आहे तुम्हाला अभ्यासामध्ये असल्यामुळे या गोष्टी वापरलेला यूज केलेला ते मॉडेल तयार केलं आहे. ठीक आहे. त्याला अजून बुक्स येणं आवश्यक होतं ॲक्च्युली की तुम्ही फक्त कट केलेलं आहे. सो देर आर द नेसेसरी टू टेक द बुक्स टू मेक द प्रॉपर अँकरेज कॉन्क्रीट ॲज वेल ॲज द स्टील. सो रेनफोर्स कॉन्क्रीटमध्ये येतं आहे आणि हे असं इट इज कॉल्ड द आयसोलेटेड फुटिंग ओनली. सो देर आर द व्हेरियस टाईप ऑफ फुटिंग
ऑलरेडी तुमच्या आता अभ्यासामध्ये आहे शॉलो फुटिंग इज देअर अँड डीप फाउंडेशन इज देअर. ओके, सो आयसोलेटेड म्हणजे सिंगल आहे. यामध्ये ट्रॅपाझोडल शेप असतो, स्टेपर फुटिंग असते, त्या बरोबर गॅप असतो तुम्हाला अभ्यासामध्ये. So myself Sanjay Patel. I am Aniket Tiwari. Myself Aditi Patel. Our project name is the architecture of Ram Mandir. The Ram Mandir in Ayodhya, Uttar Pradesh is an ancient Indian temple architecture. The design of this Ram Mandir is inspired by the Nagara type of temple architecture which is prevalent in North India. राम मंदिर हे 2.5 एकरमध्ये बांधलेलं आहे. राम मंदिराची ही 360 फूट आहे आणि त्याची वीट ही 260 फूट किती मीटर आहे तेवढं चेक करा बरं. हां, फूट किंवा मीटर असेल बघा तुम्ही, चेक करा. राम मंदिरचा जो संपूर्ण लोड आहे हा त्याच्या पिलर्सवर आहे. एकूण राम मंदिरमध्ये खालच्या कंपार्टमेंटमध्ये 136 पिलर्स आहे आणि वरच्या कंपार्टमेंटमध्ये 72 पिलर्स आहेत. राम मंदिरमध्ये एकूण 5 मंडपाचे आहेत म्हणजे शिखर मंडप आहे. आणि राम मंदिराला पूर्ण लोड फाउंडेशन राम मंदिर बांधण्यासाठी जे मटेरियल वापरलं आहे ते राजस्थानी पिंक सँड आहे आणि मार्बल याच्यासाठी केलेलं आहे की त्याच्या शायनिंगमध्ये यावं म्हणून मार्बल वापरलेलं आहे. राम मंदिरमध्ये सिमेंट वापरलेलं गेलं नाही, ते जे स्टोन आहे ना ते आपलं थोडक्यात ट्रॅडिशनल टेक्निकने इंटरलॉकिंग आहे, मेन जॉईंट असतो त्या पद्धतीने ते लावलेलं आहे. तर यामध्ये आता लोड बेरिंग स्ट्रक्चर आहे हे. दिस इज द ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर. सेकंड फ्लोअर म्हणजे तिसरा मजला, पहिला मजला, दुसरा, तिसरा मजला आहे. तर हा कॉलम किती आहे त्यामध्ये? 136 कॉलम आहे. थर्ड म्हणजे इथं आलं फर्स्टला, म्हणजे ग्राउंड तळ मजल्याला सेकंडमध्ये 72 आहे 72 आहे आणि एकूण सगळं 361 आहे. खालती 100 किती म्हणला? 136 आहे, नंतर वरती 72 आहे. म्हणजे कॉलम इथं रिडक्शन केलेलं आहे ॲक्च्युली याचं. पूर्ण थोडा कॉलम आहे. लोड बेरिंग स्ट्रक्चर आहे ते. खाली इथं टायप नसणार आहे बहुतेक, ते बघून घ्या. जर टायप असेल तर त्याला RCC फ्रेम स्ट्रक्चर म्हणतात. तर हे टोटली दगडात असल्यामुळं हेमाड पद्धती जी थोडक्यात आहे पूर्वी 1000 वर्षापाठी IKच्या अंडर तर तुम्हाला अभ्यासाला आहे, त्याच्या ओरिएंटेड ह्या गोष्टी एस्टॅब्लिश केलेल्या राम मंदिरच्या ॲक्च्युली. तर ह्याचं गर्भगृह या सगळ्या गोष्टी तुम्ही डिटेल अभ्यास तुमचा करून घ्या तुमच्यासाठी. खाली शिखर्स आहे, गर्भगृह आणि खाली मंडप आहे. मंडप आहेत.